श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितृदोष सर्व दोष निवारण्यासाठी प्रभावी सेवा सांगणार आहे। तर पितृदोषामुळे आपल्या घरात विवाहात अडचणी, लग्न जमत नाही, लग्न जमून मोडतात, घटस्फोट होतात, अशा बऱ्याच समस्या आपल्या जीवनात असतात। तर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, ते जगाचे माता पिता दोन्ही आहेत। आपण सर्वप्रथम महाराजांचे सेवेकरी बनले पाहिजे। आपण केंद्रात जाऊन त्यांचा मानसन्मान केला पाहिजे। महाराजांना नारळ, श्रीफळ, हार, खडीसाखर ठेवून ते आपल्या मनातील सर्व इच्छा सांगून आपल्या महाराजांच्या सेवेला सुरुवात केल्यास आपले एकही प्रश्न राहत नाहीत। तर आपण सेवा करायची, तर विवाह न होणे हे आपल्या घरात पितृदोषाचे लक्षण आहेत। तर आपली आजी, आजोबा, काका, काकी, घरात कोणी सुवासीन, लग्न न होता मुली 15 ते 20 वयोगटातील आजारी पडून किंवा अपघात होऊन वारले असतील तर त्यांना कन्या दोष लागतो। आणि असेच जर 15 ते 20 वयोगटातील मुले पण फाशी घेऊन जळून मरणे, अशा पण व्यक्तींना मुंजा दोष लागतो। तर अशा व्यक्तींचे आपल्याला पितृदोष लागू नये म्हणून त्याच्यावर उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर पितृदोष निवारण्यासाठी सर्वात मोठी सेवा म्हणजे 700 श्लोकी श्रीमद भागवत ग्रंथ। ही सेवा म्हणजे श्रीमद भागवत पावन ग्रंथाचे पारायण करणे, श्रवण पठण करणे। भागवत ग्रंथामध्ये 1800 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत, तर 335 अध्याय आहेत। परंतु आजच्या धावपळीच्या जगात सुलभ भागवत ग्रंथ वाचन पारायण करणे होत नाही, म्हणून दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींनी संक्षिप्त 700 श्लोकी श्रीमद भागवत ग्रंथाची छोटी पोथी प्रकाशन केली आहे। तसेच सर्व दुःख पीडितांना ही सेवा प्राप्त व्हावी। मोठ्या ग्रंथ सुलभ भागवत ग्रंथ म्हणजे 700 श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथ। मनुष्य ऋण, देव ऋण, पितृ ऋण, भूत ऋण, ऋषी ऋण ही 5 ऋण घेऊनच मनुष्य जन्माला येत असतो। पितृऋणातून जर मुक्त होता नाही आले तर प्रखर पितृदोष लागतो। त्याचे परिणाम घरातील सर्व कुटुंबावर झालेले असते। असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी आपण नारायण, नागबळी, त्रिपिंडी असे प्रकारचे विधी करण्यापेक्षा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करणे आवश्यक आहे। पितृदोषाचे लक्षण काय असतात? संतती न होणे, विवाह न होणे, लग्न जमून मोडणे, अशा बऱ्याच समस्या, घरात सतत आजारपण, आर्थिक स्थिती, या सगळ्या कारणांवर उपाय म्हणजे संक्षिप्त भागवत ग्रंथ हा ग्रंथ प्रत्येक एकादशीला करावे। आपल्या संसारात भय, दुःख याचा नाश करणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ। श्रीमद भागवत अनेक जन्माचे पुण्याने आपल्याला ते वाचनाची संधी प्राप्त होते। श्रीमद भागवत अत्यंत तेजस्वी, भव्य, वैभवशाली ग्रंथ म्हणजे संक्षिप्त भागवत ग्रंथ होय। भारतीय संस्कृतीमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे महर्षी व्यासांनी श्रीमद भागवत ग्रंथ लिहिले। भगवान श्रीकृष्णाचे विविध कथेचे सार म्हणजे मोक्ष प्रदान करणारे श्रीमद भागवत ग्रंथ। आता आपण पाहू की पितृऋणातून मुक्तता होण्यासाठी ही सेवा कशी करावी। ही सेवा करण्यासाठी आपल्याला भागवत ग्रंथाची आवश्यकता आहे। तर हा ग्रंथ आपल्याला जवळच्या दिंडोरी प्रणीत केंद्रात उपलब्ध आहे। या ग्रंथात
12 स्कंद, 14 अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण स्त्री पुरुष इतर कोणीही करू शकतो. हा ग्रंथ वाचण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1.5 ते पावणे 2 तास लागतो. हे पारायण एका जागी अध्याय 14 वाचून पूर्ण करावे तर ते एक पारायण झाले असे समजावे. या ग्रंथाचे पारायण पितृपक्षात संकल्पयुक्त सेवा करू शकतो किंवा रोज एक अध्याय वाचू शकतो. हे पारायण करत असताना मांसाहार करू नये, परान्न टाळावे. या ग्रंथाची पूजा मांडणी नसते किंवा उपवास नसतो. फक्त एकादशीला उपवास करावा. पारायण जेवण्याआधी करावे. 700 श्लोकी संक्षिप्त ग्रंथ असल्यामुळे जास्त नियम नाहीत. ग्रंथ वाचनाला सुरुवात करताना प्रथम स्वामी स्तवन घ्यावे, नंतर गणपती अथर्वशीर्ष करावे. म्हणावे, स्वामी समर्थ 1 माळ जप करावा. 24 वेळा गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री, 1 वेळा पुरुष सूक्त, नंतर श्री सूक्त 1 वेळा. नंतर अध्याय क्रमांकापासून सुरुवात करावी. हे अध्याय वाचायला खूप वेळ लागत नाही. जर एकादशीला आपण पारायण करावे. संकल्पयुक्त पारायण सांगतेच्या वेळेस गोपाल काला करावा. त्यास लागणारे साहित्य: पोहे, चुरमुरे, मिरची, दही, मीठ, कोथिंबीर. या गोपाल काल्याचे श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवावे. जर तुम्हाला त्रिपिंडी, नारायण नागबळी, कालसर्प दोष सांगितले असतील तर श्रीमद भागवत ग्रंथ या पोथीचे संकल्पयुक्त 108 पारायणे करावी. 108 पारायण झाल्यानंतर ब्राह्मणाला किंवा गरजूला अन्नदान किंवा मंदिरात अन्नदान करू शकता. जेथे भागवत ग्रंथ पारायण होते तेथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण साक्षात विराजमान असतात. जो या ग्रंथाचे पारायण करतो, आई वडील पत्नी तिन्ही कुळाचा उद्धार होतो. भागवत ग्रंथाची सेवा केल्यास यश, सुख, संपत्ती, समृद्धी, आपत्यप्राप्ती होते. या ग्रंथाची 108 पारायणे नक्की करून पहा. तुम्हाला काय अनुभूती आली ते मला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.